मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिवसेनेत 2 नावं चर्चेत। तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं आघाडीवर। उपमहापौरपदी महिलेचीच निवड होणार असल्याची चर्चा। बीएमसीच्या महापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही हे लवकरच समजेल। आता त्याबाबत मी बोलणार नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावरती मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। मराठी झेंडा फडकावा म्हणून मराठी माणसानं प्रचंड ताकद लावली। आता मुंबईत भाजपचा महापौर बसणं ही महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस असेल। मुंबईत भाजपच्या महापौर पदावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेत। मुंबई पालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची माहिती। मुंबईतील महापौर निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडनं व्हीप जारी। ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडनं व्हीप जारी, तर 15 फेब्रुवारीपर्यंत कुणी मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। मुंबई पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे, उमेदवार उभे केल्यामुळे काही होणार नाही, शिंदेच्या शिवसेनेच्या नरेश मस्केंचं विनायक राऊतांना उत्तर। नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांचा विजय, तर उपमहापौरपदी भाजपचे दशरथ भगत यांचा विजय। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सरोज पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकाचा तिढा सुटला। भाजपचे प्रवीण राऊत स्वीकृत नगरसेवकपदी, तर तुषार आपटेच्या राजीनाम्यानंतर स्वीकृत नगरसेवकाचं पद होतं रिक्त। मुंबई महानगरपालिकेतील भाजप उद्या उद्घाटन होणार। उद्या सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। गेले 3 वर्ष प्रशासक बसल्यामुळे कार्यालय होतं बंद। केडीएमसी नंतर नाशिक महापालिकेत मनसेचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। नाशिक महापालिकेत मनसेची शिंदेच्या शिवसेनेसोबत आघाडी। मनसेच्या नगरसेविका मयुरी पवारांनी पाठिंबा दिला। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार। चंद्रपुरातील वादावरती काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौरपद। चंद्रपूरच्या महापौरपदासाठी भाजपकडनं संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौरपदासाठी संजय कंचलवारांना उमेदवारी, तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडनं परिपत्रक जारी। चंद्रपूर महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांचे समर्थक राजेश अडूर यांची नियुक्ती, तर उपमहापौरपदी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांनी अर्ज भरला, तर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार समर्थकांची वर्णी गटनेते आणि उपमहापौर पदासाठी होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकरांच्या बैठकीत महापौर पदावरनं वाद, सूत्रांची माहिती। नागपूर महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्य। संख्याबळानुसार भाजपचे 7 तर काँग्रेसचे 2 स्वीकृत सदस्य होणार। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसची फिल्डिंग। ठाकरे सेनेचा काँग्रेसला पाठिंबा। एमआयएमला रोखण्यासाठी आघाडी केल्याची चर्चा। उद्या होणार महापौर पदाची निवडणूक। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे। विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडनं महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडनं उपमहापौर पदासाठी उमेदवार।